चालू असणारा केन उपनिषद आणि केन उपनिषदामधनं असणारा चौथा मंत्र, प्रतिबोध विदितं मतम अमृतत्वं विंदते आत्मना विंदते वीर्यं विंदया विद्यते विंदते अमृतम. की अशा प्रकारे त्या ठिकाणी सारासार त्याचा असणारा या मंत्राचा या ठिकाणी आता चाललेला भावार्थ किंवा त्याचा असणारा अर्थ या ठिकाणी पाहिला. आणि त्या अनुषंगाने मी काय सांगितलं आचार्यांनी, प्रतिबोध हा जो शब्द आहे या शब्दावरच आता हे सगळं जे काय आहे पूर्वपक्षाने सिद्धांताचा आणि उद्याचा पाठ जो आहे किंचित क्लिष्ट आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे, नुसतं वेदांत शास्त्र शिकताना नुसतं वेदांत शास्त्र शिकायचं नाही. तर वेदांत शास्त्राच्या अनुषंगाने इतर जी शास्त्र आहे, तर्क आहे, न्याय आहे, पूर्वमीमांसा आहे, अर्थशास्त्र आहे, हे अनेक ज्यावेळेस आपण शास्त्र जे आहे त्याचं साधारण परिपूर्ण नाही परंतु त्याचा आपल्याला काय पाहिजे, त्याचा साधारण आपल्याला परिचय पाहिजे. त्यानं काय होतं, मग भाष्य ज्यावेळेस आपण आरंभ करतो, भाष्य ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस आता या ठिकाणी सगळं येईल. समवायी संबंध म्हणजे काय, असमवायी संबंध काय, त्यानंतर निमित्त कारण काय, सगळं जे काय आहे हे सगळं तर्क विषय आला. असणारे सप्तपदार्थ नवद्रव्य वगैरे जे आहे या तर्काचा विषय आला. कोणते त्या ठिकाणी असलेले नवद्रव्य कोणते आहे तार्किकांनी मान्य केलेले आहे, हे आपले असणारे पंचमहाभूत, काल, दिक, आत्मा. आत्मा सुद्धा त्यांच्यामध्ये द्रव्यच आहे. कोण जे तार्किक आहे तार्किकांच्या मता आत्मा जो आहे आत्मा हे द्रव्य आहे. त्या ठिकाणी सप्तपदार्थ असल्यानंतर नवद्रव्याने जे आहे त्या नवद्रव्यामध्ये काल, दिक, आत्मा आणि मन सांगितलं. हे सुद्धा काय सांगितले त्यांनी, त्या ठिकाणी द्रव्य सांगितले आहे. म्हणजे अशा प्रकारे आता ज्यावेळेस भाष्य आपण सोडू, भाष्य ज्यावेळेस सोडवत असतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा समवाय संबंधाने ते स्थापित आहे, असमवायी संबंधाने स्थापित आहे, निमित्त संबंधाने स्थापित आहे. मग हे सगळं ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आम्हाला काय साधारण त्याचा परिचय पाहिजे. म्हणजे काय होतं, मग भाष्य सोडवायला आपल्याला सहज होतं. आणि म्हणून अशा प्रकारे आता आजचा असणारा पाठ आणि उद्याचा पाठ जो आहे हा किंचित क्लिष्ट भाष्य याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. पाहू काय म्हणतात. त्याचा आता फक्त विषय एकच आहे, प्रतिबोध विदितम. प्रत्येक बोधामागे असणारा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ते ज्ञान आम्हाला करून देतं. कुठल्याही गोष्टीचं जे आम्हाला ज्ञान होतं ते ज्ञान कशाच्या द्वारे प्राप्त होतं, तर त्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आम्हाला त्या चैतन्याच्या सत्तेने प्राप्त होतं. हा सिद्धांत इथं जोपर्यंत देव आहे, दिव्यती दिवा धातू आहे, दिव्यती म्हणजे प्रकाशमान. देव म्हणजे काय, मग जो प्रकाशमान आहे म्हणजेच काय, या ठिकाणी राहून तो काय करतो, आमच्या सगळ्या इंद्रियांना प्रकाशित करण्याचं काम जो करतो तो देव. आणि म्हणून जोपर्यंत या ठिकाणी देव आहे तोपर्यंतच त्या देवाला आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता जे व्याख्यान आहे प्रतिबोध विदितम हा जो शब्द या ठिकाणी आला, जसं त्या ठिकाणी गीतेचा असणारा 15वा अध्याय त्याच्यामध्ये जे काय आहे 13व्या अध्यायामध्ये काय क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी, हा जो अत्यंत तसा क्लिष्ट विषय आहे. आम्हाला सहज वाटतं की काय म्हणले, सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ, सगळ्या क्षेत्रांना जाणणारा मी आहे, परंतु याच्यावर केवळ क्षेत्रज्ञ एवढाच जो शब्द आहे या क्षेत्रज्ञ या शब्दावरच महाविद्वानांच्या सभा, महान त्याच्या भाष्य आहे. क्षेत्रज्ञ नक्की कोणाला म्हणायचं, क्षेत्रात्म म्हणजे जीवात्मा म्हणायचं, परमात्मा म्हणायचं, ईश्वर म्हणायचं, ब्रह्म म्हणायचं, चैतन्य म्हणायचं, कोण म्हणायचं नक्की क्षेत्रज्ञ शब्दाने. का विकुंठामध्ये निवास करणारा तो नारायण म्हणायचं, नक्की क्षेत्रज्ञ शब्दाने कोण म्हणायचं. हा जसा त्या ठिकाणी ओहापोहा प्रचंड ज्यावर शास्त्रार्थ आहे केवळ एका शब्दामध्ये. कारण काय सांगितलं, त्याच्यावर सगळ्या गीतेचा तो आत्मा आहे तिथं. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी, तेवढा एकच शब्द गीतेचा आत्मा, त्याच्यावरच संपूर्ण गीता आधारित आहे. आणि म्हणून तो जो क्षेत्रज्ञ शब्द आहे, हा क्षेत्रज्ञ शब्द हा अत्यंत जो विषय आहे हा म्हणजे सर्वसामान्य सर्व जे प्रकांड याच्यामध्ये आहेत, ओहापोह विचार करून ज्यांनी सगळं हे गीता धर्मशास्त्र असणारं ब्रह्मशास्त्र हे सगळं ज्यांनी अगदी उघडून पिलेलं आहे असे महाविद्वान जे आहेत यांचा हा सगळा विषय होतो नंतर की तो क्षेत्रज्ञ म्हणजे कोण. कारण तो क्षेत्रज्ञाची सिद्धी झाल्यानंतर त्याच्यावर सगळी सिद्धी आहे.
म्हणून त्याच्यावर असणारे विद्वत सभा आधी आता ठीक आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी ते अशा प्रकारे इथे सुद्धा प्रतिबोध हा जो शब्द आहे या प्रतिबोध ह्या शब्दावरूनच आता यापुढे जे भाष्य आरंभ होणार आहे पूर्वपक्ष आणि सिद्धांत जे आहे हा कशावरनं चालू होणार आहे तर प्रतिबोध विदितम प्रत्येक बोधाच्या मागे प्रतिबोध म्हणजे ज्ञान बोध म्हणजे ज्ञान आपल्याला ज्या प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींचं जे आपल्याला ज्ञान या ठिकाणी प्राप्त होणार आहे अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म प्रत्येक गोष्टीचं ज्ञान अगदी तिनका जरी बारका त्या ठिकाणी पडलेला असला अतिशय तरी त्याचं सुद्धा आपल्याला काय होतं ज्ञान होतं तो तिनका आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं म्हणून जे ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं ते ज्ञान प्राप्त करून देणार कोण आहे याच्यावर हा सगळा शास्त्रार्थ आता यापुढे चालू होणार आहे आणि म्हणून प्रतिबोध विदितम हा जो शब्द आहे जसं तिथं मगाशी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रज्ञ हा जो शब्द जसा संपूर्ण गीता शास्त्राचा असणारा पायाभूत आधारभूत शब्द आहे त्याच्यावर संपूर्ण गीता शास्त्राच्या असणाऱ्या 18 अध्यायाची इमारत जशी त्या क्षेत्रज्ञ या एका शब्दावर उभी आहे अत्यंत हा विषय अत्यंत म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म विषय सध्या आता चाललेला आहे आता गेले 2, 3, 4 पाठ जो काही आपला विषय चाललेला आहे हा सगळा अत्यंत सूक्ष्म विषय चाललेला आहे आणि अशा प्रकारे तिचं क्षेत्रज्ञ तसंच प्रतिबोध विदितम प्रत्येक गोष्टीचं जे आम्हाला ज्ञान प्राप्त होतं कुठलीही गोष्ट असो त्याचं ज्ञान जे प्राप्त होतं ते प्रतिबोध ते ज्ञान कोणाच्या द्वारे प्राप्त होतं असा या ठिकाणी विषय चाललेला आहे आणि त्याच्यावर आता चालणारा असणारा पूर्वपक्ष म्हणतो कशामुळे ज्ञान प्राप्त होतं आणि सिद्धांत म्हणतो प्रतिबोध म्हणजे चैतन्य त्या चैतन्यामुळेच या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या अनुषंगाने आम्हाला प्रत्येक गोष्टींचं ज्ञान प्राप्त होत असतं हा सिद्धांत आहे मग ते चैतन्य म्हणजे त्याला आम्ही काय ब्रह्म म्हणू सच्चिदानंद स्वरूप म्हणू काय जे म्हणायचे ते आम्ही आमच्या पद्धतीने म्हणत जाऊ परंतु त्याच्याचमुळे हा सिद्धांत आणि म्हणून त्या ठिकाणी मागच्या पाठामध्ये शेवट काय सांगितलं आणि म्हणून सर्वभूतांचे ठिकाणी असणारं जे आत्मतत्व आहे ते कसं आहे ते एक नित्य शुद्ध सर्व विशेष रहित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विशेष काही आत्म्यामध्ये काय विशेष आहे काही विशेष नाही हेच त्याच्यामध्ये विशेष आहे काही विशेष सांगायला गेलं की विशेष आणि विशेषण किंवा विशेष सांगायला गेलं की ते विशेष कुठपर्यंत टिकणार आहे प्रत्येक गोष्टीमधलं आंब्यामध्ये असणारे विशेष गोडी जे आहे विशेषतः असणारा कलर जो आहे समजा आता येतील बाजारामध्ये आंबे अगदी सोनेरी रंगाचे पिवळसर रंगाचे सुंदर त्याचा वास हे ते जे काय त्याच्यामध्ये तो त्याचा विशेष आहे गुणधर्म मग आपण म्हणतो रत्नागिरी असेल देवगडचा असलेला हापूस आंबा आहे तो जो त्याच्यामध्ये विशेष द्रव्य आहे किंवा विशेषत्व आहे काय त्याची असणारी चव त्याचा असणारा वास त्याचं ते दिसणं अतिशय सुंदरपणे कुठपर्यंत 1 महिन्यापर्यंत तो आंबा पिकल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस राहतो 1 आठवडा राहील नाही तर 15 दिवस राहील त्याच्यानंतर पुन्हा त्या आंब्याला सुद्धा सुरकुत्यास पडायला सुरुवात होतो म्हणजेच काय ज्या ज्या ठिकाणी विशेषत्व आलं त्या ठिकाणी नाशत्व आलंच समजायचं म्हणून म्हणतात कुठल्याही प्रकारचा सर्व विशेष रहित हे अतिशय हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसिद्ध करण्यासाठी आत्मतत्व सिद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी वेदांत शास्त्रामध्ये आमच्या डोक्यामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण एखाद्या गोष्टीमध्ये आपण फसलो तरी आपला असणारा प्रतिपक्षी जो आहे हा काय सहज नाही पूर्वपक्षी हा आपल्याहीपेक्षा धुरंधर आहे तार्किक जे आहे तार्किक काय एवढं सहज नाही आहे तार्किक अत्यंत विद्वान धुरंधर असतात प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान प्राप्त त्यांना असतं प्रत्येक गोष्टी त्यामुळे अशा प्रकारे त्यांच्याशी वार्तालाप ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला पाहिजे म्हणजे आत्मतत्व जे आहे आत्मतत्वामध्ये काही त्याच्यामध्ये विशेष नाही सर्व विशेष रहित असा सिद्ध होतो तो आत्मा काय एक नित्य शुद्ध सर्व विशेष रहित
हे सगळे जे आहे या सगळ्या आत्म्याच्या क्वालिटी सुद्धा म्हणता येणार नाही, पण या सगळे गुण त्या ठिकाणी असतात. त्याला आम्ही आत्मतत्व म्हणतो. ज्याप्रमाणे आकाश एक परंतु असं असणारं जे ते आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व काय होतं त्या ठिकाणी अशा प्रकारे असताना सुद्धा ज्याप्रमाणे ते आत्मतत्व जसं आकाश जे आहे, आकाश सर्वत्र एक असताना सुद्धा घटाकाश मठाकाश उपाधीने परिच्छिन्न झाल्यानंतर त्या आकाशाला ज्याप्रमाणे आम्ही घटाकाश म्हणतो, काय आकाशच आहे, बाह्य आकाश आणि अंतर असणाऱ्या आकाशामध्ये भेद काय नाहीये, परंतु इथं काय झालं, त्या उपाधीच्या द्वारे ते परिच्छिन्न झालं, तेवढं त्यातनं कट झालं आपण म्हणतो, म्हणून आपण त्याला म्हणतो घटाकाश. दुसरं मठाच्या आकाराने कट झालं म्हणून त्याला मठाकाश म्हणतो. त्याच्यामध्ये असणारा आकाश जे आहे त्या आकाश भिन्न आहे का, आकाश भिन्न नाही. त्याचप्रमाणे परमात्मा, आत्मा, जीवात्मा याच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर आहे, गणितामध्ये आपण पाहतो कॉमन फॅक्टर पाहतो. काय कॉमन फॅक्टर, समजा असणाऱ्या समसंख्या आणि विषमसंख्या 2, 4, 6 या सगळ्या सम, त्याने जो भाग जातो तो कॉमन फॅक्टर आपण बाजूला काढतो. मग 2ने भाग जातो, 4ला जातो, 6ला जातो, 8ला जातो, 10ला जातो. कॉमन फॅक्टर जसं आपण बाजूला काढतो 2, तसं या ठिकाणी ईश्वरात्मा, परमात्मा, आत्मा, जीवात्मा या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे, कॉमन आत्मतत्व, आत्मा हा कॉमन. म्हणून त्याला आम्ही काय केलं, त्याला बाजूला केलं. आणि म्हणून ते जे आत्मतत्व आहे ते सर्वांमध्ये अनुस्यूत एक हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं. अलग लक्षात. म्हणून ते जे आहे, ज्याप्रमाणे आकाश जरी एक असले तरी घट, गिरी, गुहादी किंवा अनेक उपाधींद्वारा ते अनेक भासते, तसेच आत्म्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे जे आत्मतत्व आहे ते विदितत्व अविदितत्व हे देखील स्वाभाविक नाही, त्याचा स्वाभाविक नाही. विदित आणि अविदिताच्या परे सांगितलं आत्मतत्व. म्हणजे मी जाणणं आणि न जाणणं याच्याही परे ते असणारं आत्मतत्व आहे. हे काय, हे सुद्धा स्वाभाविक नसून ते कसं औपाधिक त्या ठिकाणी समजण्याकरिता, जसं घटाकाश मठाकाश आपण म्हटलो त्या ठिकाणी, जसं आकाश त्याच्यामध्ये सर्वत्र एक आहे, तसंच या ठिकाणी आम्हाला कळण्यासाठी विदित अविदित परे ते असणारे आत्मतत्व आहे, असं एवढं आम्ही या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो. ते देखील स्वाभाविक नसून औपाधिकच आहे असे सिद्ध झाले. विदित अविदिताहून जे वेगळे ते ब्रह्म असा वाक्यार्थ होतो. यासही श्रुती प्रमाण आहे, ते काल आपण पाहिलं. या ठिकाणी दृष्टेर द्रष्टा, श्रुते श्रोता, मंतेर मंता, विज्ञातेर विज्ञाता, तेच पहिल्यांदा सुरुवात केली. त्याच्यावर सगळी आता ही इमारत चालली. काय, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचोह वाचम सौ प्राणस्य प्राणः. हा जो आहे मूलभूत सिद्धांत, या मूलभूत सिद्धांताच्या वरच हे सगळं आता जे काय चालली आहे पुढची इमारत, हे सगळी त्याच्यावरच चाललेली. श्रोत्राचा श्रोत्र, मनाचं मन, त्याच्यावर हे सगळं आता पुढचा सगळा विषय चाललेला आहे. आणि म्हणून दृष्टेर द्रष्टा, जी आमची दृष्टी पाहते त्याचा जो द्रष्टा पाहणारा, दृष्टी नुसती पाहण्याचं काम करते, पण पाहणारा आतमध्ये भिन्न आहे, तद भिन्न. त्याचप्रमाणे अशा प्रकारे भाष्यकारणाने प्रतिबोध विदितम याचे व्याख्यान करून अन्य देव तद्विदिता विधिनो न वेदेति वेदचे या वाक्याने सांगितलेला अखंड वाक्यात शब्दांतरेने प्रतिपादित केलेला हा सिद्धांत अर्थ आहे. म्हणजे अशा प्रकारे आचार्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे ते विदित अविदिताच्या असणारे परंतु प्रत्येक बोधामध्ये ज्याच्यामुळे प्रत्येक वस्तूचा आम्हाला बोध होतो असं असणारं ते चैतन्य तत्व, तेच ब्रह्म आहे. हा सारासार सगळ्याचा अर्थ या ठिकाणी करून त्याच्यावर आता होईल प्रतिपक्ष आणि सिद्धांत या ठिकाणी आरंभ होतो. काय म्हणतात आता प्रतिपक्षाच्या आक्षेप घेत ना, आक्षेप घेऊन काय म्हणतात, या नंद प्रतिबोध विदितम या वाक्याची पूर्वपक्षकार तो प्रतिपक्ष आहे, पूर्वपक्ष तो काय म्हणतोय, तो या नंद प्रतिबोध विदितम या वाक्याची पूर्वपक्षकारांनी जी व्याख्याने केली आहेत त्याचा अनुवाद करून त्यात कोणते दोष आहेत ते यदा पुनर्बोध क्रिया करते या ग्रंथाने दाखविलेले आहे. जे काय त्यांच्यामध्ये दोष सांगितलेले आहेत, कोणत्या पूर्वपक्षाने जो काही सिद्धांत पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित केला प्रतिबोधाच्या अनुषंगाने, त्याचं खंडन करून आचार्यांचा सिद्धांत जो आहे
तो कसा योग्य आहे हे या ठिकाणी सांगण्याचा आता त्यांनी प्रयत्न केला आहे. काय करतात पाहू. काही तार्किक आता तर्कशास्त्राचा असणारा या ठिकाणी विषय आलेला आहे. तर्कशास्त्रामध्ये काय म्हणतात, बोधम बोधम प्रतिबोध असे व्याख्यान करून या ठिकाणी काय तार्किक जे आहेत ते काय करतात, त्याचं व्याख्या कशी करतात, प्रतिबोध या शब्दाची व्याख्या झाली. आता प्रतिबोध शब्दाची व्याख्या तार्किक करतात. काय म्हणतायत, बोधम बोधम प्रतिबोध प्रत्येक बोधाच्या मागे अशा प्रकारे व्याख्यान करून बोध शब्दाने मग त्यांनी काय केलं या ठिकाणी तार्किकांनी, बोध शब्दाने का ज्ञानरूप जी क्रिया, बोध शब्दाने यांनी ज्ञानरूप, इकडे आपल्याकडे बघा, इकडे बोध शब्दाने काय ज्ञान आहे, साक्षात ज्ञान आहे, परंतु इथं ज्ञानरूप जी आहे ती क्रियाच सांगितली यांनी या ठिकाणी. म्हणून बोध शब्दाने ज्ञानरूप क्रिया, त्या क्रियेवरून त्या क्रियेचा जो करता तो आत्मा. भिन्न आहे मत, अलग लक्षात, सूक्ष्म आहे. आता काय म्हणतात, बोध शब्दाने ज्ञान म्हणजे आपण जे जाणतो हे पण काय क्रियाच आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे ती जी क्रिया आहे त्या जाणण्याच्या क्रियेवरून त्या क्रियेचा करता कोण, तो आत्मा. क्रियेचा करता तो आत्मा. अशा प्रकारे या इथे कोण तार्किक व्याख्यान करतात, तो आत्मा, त्याचे ज्ञान असा जो आत्मा आहे, ज्ञानरूप क्रियेचा असणारा जो करता तो आत्मा, त्या आत्म्याचं असणारं ज्ञान. अशा प्रकारे हे तार्किकांची त्या ठिकाणी असणारी प्रतिबोध शब्दाची व्याख्या केली. त्याचा अर्थ करतात व ज्ञानरूप क्रियेवरून त्याच्या क्रियेचा जो करता तो आत्मा असे अनुमानाने सिद्ध करतात. आणि मग काय करतात, त्याचं असं अनुमानाने सिद्ध करतात, म्हणजे त्या ठिकाणी उदाहरणं देऊन सिद्ध करतात. काय म्हणतात, ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे वृक्षांच्या शाखा हलवितो तो वायू. वृक्ष आहे, झाड, वृक्ष म्हणजे झाड. मग झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या कोण हलवतं, झाड स्वतः काय फांद्या हलवत नाही, मग कोण, वायू. वायू ज्याप्रमाणे वारा ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या हलवितो त्याप्रमाणे आत्मा हा अनुमेय असे व्याख्यान करतात. त्याचप्रमाणे हा आत्मा जो आहे शरीराचे जे काय आहे पंच ज्ञानेंद्रियांचे जे काय व्यवहार आहेत ते त्याच्यामुळेच होतात, ते व्याख्यान करतात. परंतु असं जर म्हटलं तर त्यात अनेक दोष आहेत, ते भाष्यकारांनी दाखवले आहेत की परंतु तसं जर तुम्ही म्हटला, वाऱ्याप्रमाणे झाडाच्या फांद्या हलवितो त्याप्रमाणे आत्मा म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी त्या फांद्या हलविण्याकरिता करता जो आहे तो वारा भिन्न स्वरूपाचा आहे, तसा आत्मा या ठिकाणी त्याच्या कर्तृत्व, जसं वाऱ्यावर कर्तृत्व स्थापित केलं आणि त्याच्यामुळे या फांद्या हलवल्या गेल्या. जसा झाड खालनं एखादा हलवणारा आपण काय म्हणतो तो काय झाला, तो करता झाला, त्या झाड हलवणारा. तसाच हा वायू करता, तसंच ते आत्मा करता या ठिकाणी त्यांनी घेतलं. कारण क्रियेवरून तो क्रियेचा करता आहे तो आत्मा, हे त्यांनी सांगितलंय. तार्किकांचा विषय या ठिकाणी चाललेला आहे, त्याचा आता आचार्य खंडन करतात की तो जो आत्मा आहे, म्हणजे हे त्यांनी जे व्याख्या केलं आहे, बोध शब्दाने ज्ञानरूप जी क्रिया आहे त्या क्रियेवरून त्या क्रियेचा जो करता तो आत्मा, आत्म्यामध्ये कर्तृत्व त्यांनी स्थापित केलेलं आहे. त्याचा आम्हाला खंडन करायचं, त्याला उदाहरण त्यांनी दिलं. जसं झाडाच्या फांद्या वायू हलवितो त्याप्रमाणे हा आत्मा कर्ता स्वरूप असताना या संपूर्ण शरीरामधल्या क्रिया होतात असं त्यांना म्हणायचं तार्किकांना. तर उत्तर काय देतात पाहू. अशा व्याख्यानाने आत्मा ज्ञान क्रिया शक्तिमान द्रव्य आहे, म्हणजे तो ज्ञानाचं ते अधिकरण आहे. आत्मा जो आहे ते काय झालं, अशा प्रकारे जर तो कर्ता म्हणून मानलं तर काय होईल, अशा व्याख्यानाने आत्मा ज्ञान क्रिया शक्तिमान द्रव्य आहे, म्हणजे तो ज्ञानाचं अधिकरण होईल. त्याच्यामुळे अधिकरण म्हणजे ज्यामध्ये एखादी वस्तू होतं, सप्तमी अधिकरण त्या ठिकाणी सांगितलं, सप्तमी अधिकरण सांगितलं. कर्ता कर्म करण संप्रदाय अपादान संबंध आणि अधिकरण सप्तमी विभक्ती आहे, ते अधिकरणची होती. च्यामध्ये घटामध्ये घटे सप्तमी एकवचन अशा अनुषंगाने त्या ठिकाणी मग काय सांगितलं या ठिकाणी, अशा प्रकारे द्रव्य किती सांगितली, त्याच्यामध्ये तार्किक विषयामध्ये सप्तपदार्थ सांगितल्यानंतर नवद्रव्याने सांगितली. ती नवद्रव्याने जी सांगितली ती नवद्रव्याने कोणती, तर आपण जसं आकाश वायू म्हणतो हे आता उलटं म्हणतात. पहिल्यांदा काय, पृथ्वी जल तेज वायू आकाश, आकाश झाल्यानंतर काल,
काल झाल्यानंतर दिक, दिक झाल्यानंतर आत्मा, आत्मा सुद्धा द्रव्य म्हणतात. कोण? तार्किकांचा विषय झाला. तार्किक आत्म्याला हे द्रव्य म्हणतात. आणि त्यानंतर मन. आता त्यासाठी संपूर्ण तर्कशास्त्र आपल्याला शिकायला लागेल, म्हणजे ते सगळा तो विषय आपल्या दृष्टीपटलावर येईल. परंतु असो, या ठिकाणी त्यांनी ते जे काय त्यांचा विषय आहे त्याच्यामध्ये त्यांनी आत्म्याला द्रव्य सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे अशा व्याख्यानाने आत्मा ज्ञानक्रिया शक्तिमान द्रव्य आहे म्हणून आत्मा हा द्रव्य होईल त्यांच्या अनुषंगाने व्याख्या केली तर. म्हणजेच तो ज्ञानाचं अधिकरण. आत्मा काय? ज्याच्यामध्ये ठेवतात घटे, घटामध्ये पाणी आहे, ते काय झालं? घट झाला अधिकरण. तसं या ठिकाणी काय? ज्ञानाधिकरण आहे, ते काय होईल या ठिकाणी? म्हणजे ज्ञान सुद्धा काय होईल? अधिकरण होईल. आणि मग ज्यावेळेस ते ज्ञान अधिकरण होईल त्यावेळेस ते स्वरूप नाही असे सिद्ध होते. ते स्वरूप नाही होणार. अधिकरण तर भिन्न आहे, स्वरूप होणार नाही. स्वरूप वेगळं आणि अधिकरण वेगळं. मग यांच्या व्याख्यानाने जर आपण व्याख्या करायला गेलो तर ज्ञान जर अधिकरण झालं, च्यामध्ये ठेवायचं, घटामध्ये पाणी आहे, घट झाला अधिकरण. तसं ज्ञान हे जर अधिकरण झालं तर ज्ञान जर अधिकरण झालं तर ते स्वरूप होऊ शकत नाही. स्वरूप भिन्न आणि अधिकरण भिन्न, हेच त्यांना दाखवायचं. ज्ञान स्वरूप होत नाही असे सिद्ध होते. ज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि विनाश पावते. ज्ञान जे आहे काय म्हणतात पुन्हा? ते आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होतं आणि काय आपण स्वरूप म्हणतो. आत्म्याचं स्वरूप आहे सच्चित आनंद स्वरूप, बरोबर. परंतु इथं काय म्हणतात? हे म्हणतात आत्म्याच्या ठिकाणी काय म्हणतात? आणि या ठिकाणी म्हणतात ज्यावेळी ज्ञान उत्पन्न होतं, ज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि विनाश पावते. आत्म्याच्या ठिकाणी काय होतं? ज्ञान उत्पन्न होतं आणि कालांतराने ते विनाश पण पावतं. ज्यावेळी ज्ञान उत्पन्न होते तेव्हा ज्ञानक्रियेचा तो सविशेष होतो. ज्यावेळेस ज्ञान उत्पन्न होतं आत्म्याच्या ठिकाणी त्यावेळेस तो सविशेष होतो. आणि ज्यावेळेस ते ज्ञान नष्ट होते त्यावेळी ज्ञानरहित केवळ द्रव्य मात्र निर्विशेष होतो. म्हणजे आत्म्याला यांनी द्रव्यच बनवून टाकलं तार्किकांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून ते काय होतं? अशा प्रकारे ज्ञानरहित. आता म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान नाही, आता काहीच नाही. मग काय? ज्ञानरहित केवळ द्रव्य मात्र. जशी वरती केवळ ही साकली नवद्रव्य आणि त्याच्यामध्ये जसं पृथ्वीचे जसं केवळ द्रव्य म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो मृत्तिका, बस, बाकी काही नाही. तसं आत्मा बाकी काही नाही, आता निर्विशेष झाला तो. हे तार्किकांचं मत चाललंय. आणि म्हणून अशा प्रकारे तो ज्ञानक्रियेचा सविशेष होतो. ज्यावेळी ज्ञान नष्ट होते त्यावेळी ज्ञान रहित केवळ द्रव्य मात्र निर्विशेष असतो असे मानले जाते. तर मानले तर आत्मा विक्रिय स्वरूप, सावयव, अनित्य, अशुद्ध असे जे दोष येतात त्याचा परिहार करणे अशक्य आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही मानलं त्याच्यामध्ये काय? ज्यावेळेस ज्ञान नष्ट होते, ज्यावेळेस तो ज्ञान क्रियाचा होतो त्यावेळेस सविशेष होतो, क्रिया संपते त्यावेळेस तो निर्विशेष होतो. अशा प्रकारे आत्म्यामध्ये क्रियाची स्थापिती किंवा त्याची उपरती स्थापित झालं तर सविशेष, निर्विशेष हे गुण जर आम्ही आत्म्यामध्ये स्थापित केले तर काय होईल? मग असं जर केलं तर काय होईल? तर सावयव, अनित्य, अशुद्ध हे सगळे काय होतील? हे सगळे दोष त्याच्यामध्ये येतात. हे सगळे दोष त्याच्यामध्ये येतील. आणि हे सगळे जे दोष आहे, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये क्रिया केव्हा घडते? क्रिया तेव्हाच घडते ज्यावेळेस ती वस्तू अवयव सहित असते. सावयव, आत्मा निरवयव आपण म्हणतो. निरवयव वस्तूमध्ये क्रिया होत नाही. जिथे सावयव वस्तू आहे, मी हाताने पेन चष्मा धरतो, सावयव वस्तूतच क्रिया होते. निरवय वस्तूमध्ये क्रिया असंभव आहे. आणि म्हणून जर का तुम्ही म्हटला आत्मा ज्ञान देव द्रव्य, तुम्ही जर असं म्हणता ज्यावेळेस ज्ञान नष्ट होते त्यावेळेस ज्ञानरहित तो केवळ निर्विशेष होतो, ज्यावेळेस क्रिया होते त्यावेळेस तो सविशेष होतो. सविशेष होणं आणि निर्विशेष होणं म्हणजे या ज्या क्रिया आहे या क्रिया काय होणार? सावयव वस्तूमध्येच होणार. आणि मग सावयव वस्तू जर म्हटला आत्म्याला तर आत्मा सावयव नाहीये, निरवयव आहे. हे शास्त्र म्हणतं, आम्ही नाही म्हणत. तार्किकांशी आता युद्ध चाललंय यांचं, म्हणून चाललंय. आणि म्हणून आत्मा अक्रिय, सावय, अनित्य, अशुद्ध हे सगळे दोष त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून काय त्याचा परिहार करणे. आणि हे सगळे जे दोष आत्म्यामध्ये जे आले, अनित्य स्वरूपाचा, अशुद्ध स्वरूपाचा, कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग झालं ना.
एकदा मिक्सिंग झाल्यानंतर विषय संपला. मिक्सिंग होता कामा नाही कुठलीच गोष्ट. आणि मग हे जे दोष निर्माण झाले तर त्याचा परिहार करणं काय आहे, अत्यंत अशक्य असं आहे. उपनय अपनय धर्म विकरोति ही धर्मिणाम. या तार्किक म्हणतो आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हे विशेष गुण आत्ममन संयोगाने उत्पन्न होतो. पुन्हा आता ते म्हणतात, काय म्हणतात तर तार्किक यावर पुन्हा म्हणतात की तुम्ही जे म्हणताय की असं नाही होऊ शकत, पुन्हा म्हणतो काय म्हणतो या तार्किक, आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हा विशेष गुण. आत्मा जो आहे आत्म्याच्या ठिकाणी, आता ज्ञान जो आहे हा ज्ञान काय विशेष गुण. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान हा विशेष गुण आत्मा आणि मन संयोगाने उत्पन्न होतो. आत्म्यामध्ये मन जे आहे, जे नवद्रव्य आहेत त्याच्यामध्ये शेवटी मन सांगितलं, आत्मा आणि मन. जेव्हा आत्मा आणि मन हे दोन्ही एकत्र होतात, ते सांगितलं ज्यावेळेस आत्म्या ठिकाणी ज्ञान हा विशेष गुण कधी आत्मा आणि मन संयोगाने उत्पन्न होतो व तो गुण आत्म्याच्या ठिकाणी कसा संबंध राहतो, समवाय संबंधाने राहतो. आत्म्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा सांगितलं समवाय संबंध, असमवाय संबंध आणि निमित्त संबंध. हे पुन्हा तर्कामध्ये समवाय म्हणजे ज्याच्यामध्ये तो अनुस्यूत राहतो, तंतू आणि पट. पट म्हणजे वस्त्र. वस्त्रामध्ये काय आहे, वस्त्र आहे का, वस्त्र नाही, वास्तविक तंतूच आहे. बरोबर. त्या तंतूंना काय करतात आपण एकत्र करून 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 काय करतो, वस्त्राची निर्मिती करतो, कापडाची निर्मिती करतो. बरोबर. म्हणजेच कापडामध्ये त्या वस्त्रामध्ये आतमध्ये असणारे जे तंतू आहेत हे तंतू काय राहिले, समवाय म्हणजे एकी भावाने राहिल्यानंतर वस्त्राची निर्मिती होते. म्हणून वस्त्रामध्ये तंतू हे समवाय संबंधाने राहतात, त्याला म्हणतात समवाय संबंध. हे असं म्हणजे तर्कशास्त्र महा कठीण आहे ते, अलग लक्षात. असमवाय संबंध म्हणजे तंतू जरी असले तरी तंतू नुसता तंतू नसतो. मग तंतूमध्ये पुन्हा बारीक 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 7, 8, 10 तंतू बारीक बारीक असतात. त्यांचा एक दोरा असतो. दोरा आपण पाहिल्यानंतर काय होतं, दोऱ्यामध्ये आपण पुन्हा बारीक बारीक करायला गेलो तो दोरा, तर त्याच्यामध्ये परत नुसतं तेवढं नसतं, बारीक 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 असतात त्याच्यामध्ये. पुन्हा ते जे आहे ते तंतुसंयोग हा, ते बारीक जे तंतू आहेत ते काय पटाशी त्यांचा असणारा साक्षात संबंध नाही, तो असमवायी संबंध. साक्षात कोणाचा आहे, तंतू आणि पटाचा साक्षात संबंध. तंतूपासून पटाची निर्मिती, म्हणून तंतूपासून पटाची निर्मिती म्हणून तंतू पटासाठी समवायी संबंध. आता हे डोक्यात येणं म्हणजे फार कठीण आहे बघा. हे सगळे तर्कभाषा आहे. आणि तंतूचा जो पटाशी असणारा, तंतूमध्ये असणारे जे थ्रेड धागे बारीक 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 दोरे, त्यांचा पटाशी असणारा संबंध तो असमवायी संबंध. त्यानंतर निमित्त, निमित्त तो तंतू बनवणारा वस्त्रकार अथवा ते असणारं त्या ठिकाणी त्याचं बनवणारं यंत्र जे आहे हातमागाचं, ते आहे निमित्त, ज्याच्यामुळे त्या दोघांना एकत्रित केलं जातं, ते झालं निमित्त कारण. हे सगळं काय सांगितलं, ही तार्किकांची 3, एखादी गोष्ट घडण्यासाठी ही 3 गोष्टी अपेक्षित आहे. आणि म्हणून काय झालं, म्हणून तो गुण आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतो. तो गुण जो आहे गुणविशेष कोण, तो गुण आत्मा मनसंयोगाने उत्पन्न होतो आणि तो गुण आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतो. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बोधुत्व आहे. आत्मा स्वतः हा केवळ द्रव्यरूप आहे. यास्तव आत्मा विक्रिया स्वरूप होत नाही. ज्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी अग्निसंयोगाने लाल रंग उत्पन्न होतो म्हणून दोष येत नाही. आणि अशा प्रकारे काय सांगितलं, अशा प्रकारे आत्म्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ज्ञान काय आहे, हे गुण आहे. परंतु आत्मा आणि मनसंयोगाने ते ज्ञान उत्पन्न त्या ठिकाणी होतं. आत्म्यामध्ये जे ज्ञान उत्पन्न होतं हे कशामध्ये उत्पन्न होतं, आत्मा आणि मन यांचा संयोग झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानाची निर्मिती होते. आणि म्हणून काय, तो गुण आत्म्याच्या ठिकाणी कोणता, ज्ञान हा गुण आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतो. आणि म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बोधुत्व म्हणजे जाणणं, हे जी क्रिया आहे हे बोधुत्व आहे. आणि म्हणून स्वतः आत्मा हा केवळ द्रव्यरूप आहे. केवळ जो आत्मा आहे हा स्वतः कसा आहे, स्वतः द्रव्यरूप आहे. परंतु मनाच्या संयोगाने काय होतं, मन ज्यावेळेस त्याच्या समवाय संबंधाने राहतं त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होते.
असं तार्किक म्हणतायत या ठिकाणी. आणि म्हणून बौद्धत्व ह्या आत्मा स्वतः केवळ द्रव्यरूप आहे. यास्तव आत्मा स्वतः द्रव्यरूप असल्यामुळे काय होतं, यास्तव आत्मा विक्रिया स्वरूप होत नाही, त्याच्यामध्ये कोणतीही विक्रिया होत नाही. का बरं, ज्याप्रमाणे घटाच्या ठिकाणी अग्निसंयोगाने लाल रंग उत्पन्न होतो म्हणून दोष देता येत नाही. घट आहे, परंतु तो घट ज्यास अग्नीच्या संपर्कात मध्ये जातो त्यास काय होतो, तो घट लाल होतो. पण घटामध्ये काय बदल होतो का, घटामध्ये काही बदल होत नाही. तसा आत्मा हा द्रव्य स्वरूपच राहतो, परंतु मनाशी समवाय संबंधाने राहिल्यामुळे त्याच्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होतो, म्हणजे त्या आगंतुक आहे. जसा घटामध्ये लाल रंग हा आगंतुक आहे, हा कशा अग्नीच्या द्वारा प्राप्त होतो, त्याप्रमाणे म्हणून ज्ञान हे द्रव्य स्वरूपच आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही दोष या ठिकाणी येत नाही. त्यावर उत्तर काय म्हणतात, या पक्षातील ब्रह्म हे अचेतन द्रव्य रूप मानावे लागते. या पक्षामध्ये उत्तर म्हणतात की या पक्षामध्ये तुम्ही जे आता सगळा अट्टहास केलेला आहे त्याचं आता आचार्य उत्तर देतात. आचार्य काय म्हणतात की तुम्ही हे जे काय म्हणतात, या आत्मा काय द्रव्य स्वरूप आहे, ज्या आत्मा हा द्रव्य स्वरूप आहे असं जर तुम्ही म्हटला तर काय द्रव्य स्वरूप मानावे लागले. जया पक्षात ब्रह्म हे अचेतन द्रव्य स्वरूप मानावे लागते. हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी असणारा दोष. ब्रह्म जे आहे ते अचेतन झालं, त्या ठिकाणी द्रव्य स्वरूप आलं. आत्मा द्रव्य म्हटल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा असणारा दोष म्हणजे काय, त्याच्यामध्ये अचेतनत्व निर्माण झालं. तर अचेतन निर्माण झाला तसे मानले तर विज्ञानम आनंदम ब्रह्म अशा अनेक श्रुतिवचनांचा विरोध होतो. शिवाय युक्तीने पाहिले असता आत्मा व मन यांचा संयोग होणे शक्य नाही. युक्तीने जरी आपण पाहिलं तर आत्मा आणि मनाचा संयोग जो आहे म्हणजे एकत्रीकरण त्यांचं होणं हे कदापि शक्य नाही. आत्म्यावर मन कधीच एकत्रितपणे राहू शकत नाही, अशक्य नाही. सावयव पदार्थांचा सावयव पदार्थांशी संयोग होतो. संयोग कोणाचा होतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे जे सावयव पदार्थ आहेत त्या सावयव पदार्थांचा सावयव पदार्थांशीच संबंध होतो. निरवय आत्मा जो आहे त्याचा सावयव पदार्थाशी संबंध होऊच शकत नाही. म्हणून तेच सांगितलं, सावयव पदार्थांचा सावयव पदार्थांशी संयोग होतो. आत्मा हा निरवय असल्याने मनाशी त्याचा संयोग होणार नाही. आणि मग आत्मा हा निरवय असल्यामुळे तुम्ही जे काय म्हणतात मनाशी संबंध झाल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते, हे जे तुम्ही म्हणताय ते होऊ शकत नाही. कारण का, आत्मा हा निरवय आहे. निरवय असल्यामुळे या गोष्टी शक्य नाही, त्याचा मनाशी संयोग होणार नाही. आत्मा हा विभू म्हणजेच काय, युगपत सर्व मूर्ती संयोगित्वम हा विभू आहे. दुसरं म्हणजे काय, आत्मा हा विभू सांगितला. विभू म्हणजे काय, युगपत एकाच वेळेस. युगपत म्हणजे एकाच वेळेस काय, सर्व मूर्ती संयोगित्वम एकाच वेळेस अनेकांमध्ये जेवढे जेवढे आहेत प्राणी मात्र त्याच्यामध्ये एकच आत्मा युगपत. याच्यामध्ये आत्ता गेला त्याच्यामध्ये 4 दिवसांनी गेला असं होत नाही. युगपत सर्वत्र तो राहतो. युगपत सर्व मूर्ती संयोगित्वम असे आत्म्याचे काही व्यापकत्व सांगितलेले आहे. सर्वत्र व्याप्त येतो. अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्यम नारायण स्थितः. त्याप्रमाणे ते आत्मत्व असल्यामुळे सर्वत्र व्यापकत्व असल्यामुळे म्हणून मनाचा संयोग होईल असे मानले तर मनाचा नित्य संयोग झाल्याने अनुभवकाली सुद्धा स्मरण झाले पाहिजे. परंतु मनाशी त्याचा संयोग झाला तुम्ही असं म्हटला तर आत्म्याचं नित्यत्व असल्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्ट तेव्हाच कळते. केव्हा कळते तर मनाचा संयोग कोणत्याही पदार्थाचा अनुभव येऊन तो नष्ट झाला म्हणजे त्याचे संस्कार मनाच्या ठिकाणी उत्पन्न होतात. मनाच्या ठिकाणी संस्कार कधी होतो, त्या गोष्टी जाणल्यानंतरच संस्कार होतात आणि मग ते संस्कार त्या ठिकाणी राहतात आपण म्हणतो. मग ती गोष्ट पुन्हा पाहिल्यानंतर बाहेर येतात. परंतु आत्मा जो आहे आज युगपत सर्वत्र असेल, सर्वत्र व्याप्त असेल आणि त्याच्याशी मनाचा संबंध आपण जर जोडला तर मात्र तसं होऊ शकणार नाही. आणि म्हणून कोणत्याही पदार्थाचा अनुभव येऊन तो नष्ट झाला म्हणजे मनाचे संस्कार उत्पन्न होतं. त्यानंतर संस्कारासहित मनसंयोगाने अन्य काली सुद्धा त्याचे स्मरण होते, त्याची उपपत्ती होणार नाही. कारण मनाचा आत्म्याशी नित्य संयोग असल्याने अनुभवकाली स्मरण म्हणजे जर आत्म्याशी मनाचा नित्य संबंध राहिला तर कायमच ती एखादी गोष्ट जी आपल्या स्मृतिपटलावर आल्यानंतर ती कायम आपल्याला ती
जसा आत्मचैतन्य कायम आहे तशी ती गोष्ट कायम स्वरूपाने आपल्याला आठवली पाहिजे. पण तसं होऊ शकत नाही. ती पाहिल्यानंतरच किंवा एखाद्याच वेळेस आपल्याला ती आठवते, म्हणून त्याच्या मनाशी संबंध होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्म्याचे नित्य संयोग असल्याने अनुभवकाले हे स्मरण झाले पाहिजे, परंतु तसा अनुभव नाही. गुणवत गुणवत्ता संयुता आयुज्यते न अतुल्य जायेतम या नियमाचा विरोध आहे. आत्मा हा निर्गुण निर्विशेष सर्व विलक्षण असंग असल्याने आत्मा जो आहे, तुम्ही जे त्या म्हणता मनाशी असणारा आत्म्याचा मनाशी असणारा संयोग झाल्यानंतर किंवा आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान जो आहे हा विशेष गुण जो आहे आत्ममन संयोगाने उत्पन्न होतो, हे जे तुम्ही म्हणताय हे साफ चुकीचं आहे. कारण का तर आत्मा जो आहे आत्मा हा निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा कोणाशी निर्गुण असल्यामुळे कोणाशी त्याचा संबंध तुम्ही स्थापित करू नका. आत्मा हा निर्गुण, त्यानंतर निर्विशेष, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विशेष नाही, सर्व विलक्षण आहे. सर्वांपेक्षा आत्मतत्व जे आहे हे सर्व विलक्षण आहे. असंग, कोणाशी ते संग करायला जात नाही असल्याने त्याचा कोणाशी संयोग, तुम्ही जे म्हणताय त्याचा संयोग होतो, आत्मा मनस्संयोगाने ज्ञानप्राप्ती होते. हा जो तुमचा सिद्धांत आहे हा सिद्धांत योग्य बसत नाही. हा कोणाशी त्याचा संयोग होत नाही. आणि म्हणून तार्किकांचे जे व्याख्यान केलेले आहे हे सिद्धांताविरुद्ध आहे. यासाठी भाष्यकारांनी जे व्याख्यान केलेले आहे ते सर्व प्रकार योग्य आहे. भाष्यकारांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, काय भाष्यकारांनी सांगितलं, आत्मा एक नित्य शुद्ध सर्व विशेष रहित अशा स्वरूपाचं जे आत्मतत्व आहे तेच तुझं असणार, असंच तेच आपलं स्वस्वरूप आहे. हे जे आहे हे जे भाष्यकारांनी व्याख्या केलेली आहे तीच योग्य आहे. तद्व्यतिरिक्त तुम्ही जी सांगितलेले आहे की काय आत्म्याच्या ठिकाणी जे ज्ञान जे आहे ते ज्ञान त्याचा विशेष गुण म्हणजे आत्ममन संयोगाने उत्पन्न होतं, तर तसं काही होत नाही. कारण आत्मा निर्गुण निर्विशेष सर्व विलक्षण असंग असल्यामुळे त्या आत्म्याचा कोणाशीही संग होऊ शकत नाही. आणि म्हणून आचार्यांनी जो सिद्धांत प्रतिपादित केला, प्रतिबोध म्हणजे आत्मा ही क्रिया नाही, ते त्याचं स्वरूप आहे. आत्माचं ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून प्रतिबोध विदितम म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कशामुळे प्राप्त होतं, त्या चैतन्याच्या तस्य भासा सर्वमिदम विभाती, त्याच्यामुळेच त्या चैतन्याची असणारी जी सत्ता आहे त्या सत्तेमुळेच आम्हाला सर्व गोष्टींचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे आत्ममनसंयोगाने जे ज्ञान उत्पन्न होतं, हा तुमचा जो या ठिकाणी तुम्ही काढलेला सिद्धांत आहे हा पूर्ण त्या ठिकाणी चुकीचा आहे असं या ठिकाणी आचार्यांनी दाखवून दिलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याचा असणारा पुन्हा त्याच्यावर विशेष व्याख्यान आचार्य पुढच्या पाठामध्ये करतील. एका ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आता तो विषय जरा क्लिष्ट विषय आहे तुम्हाला समजायला, तरी फार खालच्या लेवलला येऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी ते बाकीचे ग्रंथाची तयारी